चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी महा टीईटी पेपर 2 म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 सामाजिक शास्त्रे याची संरचना बघूयात। ह्यामध्ये घटक 4 घटक आहेत बघा। त्यातील पहिला घटक बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र, यावर आधारित 30 प्रश्न विचारले जाणार 30 गुणांसाठी। घटक 2 भाषा 1। आता आपण मराठी मीडियमच्या मुलांच्या दृष्टिकोनातून बघूया। त्यामध्ये भाषा 1 असणार मराठी, ह्यावर आधारित 30 प्रश्न 30 गुणांसाठी विचारले जाणार। घटक 3 भाषा 2 इंग्रजी, ह्यावर आधारित 30 प्रश्न 30 गुणांसाठी विचारले जाणार। आणि चौथा घटक आहे बघा सामाजिक शास्त्रे, ह्यामध्ये 60 प्रश्न हे 60 गुणांसाठी विचारले जाणार। आता सामाजिक शास्त्रे म्हणजे इयत्ता 6वी ते 8वी ची बालभारतीची इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र ही पुस्तके हाच मुख्य स्रोत असणार आहे। तर ह्यातील आपण इयत्ता 6वी ते 8वी इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र ह्यांची लेक्चर एका व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज घेणार आहोत बघा आपण इयत्ता 6वी प्राचीन भारत, म्हणजेच इयत्ता 6वीच्या संपूर्ण इतिहास विषय एकाच लेक्चर मध्ये आपण या ठिकाणी संपवणार आहोत। स्टेप बाय स्टेप संपूर्ण पुस्तक एकाच लेक्चर मध्ये घेत असताना आपण आज पहिला प्रश्न घेणार। पहिला घटक आहे बघा, त्यामध्ये इतिहासाची साधने व कालमापन। तर आपण वेळ न घालवता सुरू करूया। बघा, पहिल्या घटकावर आधारित 50 क्वेश्चन या ठिकाणी घेणार आहोत। तर प्रश्न पहिला, इतिहास म्हणजे काय? ऑप्शन बी, भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास। 2, इतिहास हा शब्द कोणत्या भाषेतील हिस्टोरिया या शब्दापासून आला? सी, ग्रीक। हिस्टोरिया या शब्दाचा अर्थ काय? बी, चौकशी करून माहिती मिळवणे। नेक्स्ट, इतिहासाची माहिती मिळवण्याच्या साधनांना काय म्हणतात? बी, इतिहासाची साधने। 5, इतिहासाच्या साधनांचे मुख्य किती प्रकार आहेत? मुख्य 2 प्रकार। 6, इतिहासाच्या साधनांचे 2 मुख्य प्रकार कोणते? बी, भौतिक व लिखित। 7, भौतिक साधने म्हणजे काय? सी, जमिनीतून मिळणाऱ्या वस्तू, इमारती, अवशेष। 8, लिखित साधने म्हणजे काय? सी, शिलालेख, ताम्रपट, बखरी, ग्रंथ। 9, पुरातत्व शास्त्र म्हणजे काय? ए, जुन्या वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र। 10, उत्खननातून मिळणाऱ्या वस्तूंना काय म्हणतात? बी, पुरातत्वीय अवशेष। विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी महा टीईटी पेपर 1 पेपर 2 याचे संपूर्ण नोट्स 50+ ऑनलाईन सराव पेपर या ठिकाणी आपण सुरू केलेले आहेत। तर तुम्ही ऑनलाईन सराव पेपर या ठिकाणी सोडवू शकता। तर त्यासाठी तुम्हाला या पुढील लिंक वरून, म्हणजे एक PDF मिळाल्यानंतर या लिंक वरून तुम्ही तो पेपर सोडवू शकता। चला तर पुढे घेऊया। हडप्पा संस्कृतीचा शोध कोणत्या साधनांमुळे लागला? बी, भौतिक साधने। 12, जुन्या काळातील नाणी कोणत्या धातूची असतात? बी, सोने, चांदी, तांबे। 13, नाण्यांच्या अभ्यासाला काय म्हणतात? बी, नाणकशास्त्र। 14, नाण्यांवरून काय माहिती मिळते? बी, राजांचे नाव, काळ, राज्याचा विस्तार, धर्म। 15, सातवाहन राजांची नाणी मुख्यतः कोणत्या धातूची होती? सी, शिसे व तांबे। 16, दगडावर
किंवा खांबावर कोरलेल्या लेखांना काय म्हणतात? बी. शिलालेख. 17. सम्राट अशोकाचे शिलालेख कोणत्या लिपीत आहेत? बी. ब्राह्मी व खरोष्टी. 18. शिलालेखाच्या अभ्यासाला काय म्हणतात? बी. पुरालेख विद्या. 19. तांब्याच्या पत्रावर कोरलेल्या लेखांना काय म्हणतात? बी. ताम्रपट. ताम्रपटावरून मुख्यतः कोणती माहिती मिळते? बी. राजाने दिलेले जमीनदार. 21. हस्तलिखित म्हणजे काय? बी. हाताने लिहिलेले ग्रंथ. 22. प्राचीन काळी हस्तलिखिते कशावर लिहिली जात? बी. ताडपत्र, भुर्जपत्र, कापड. 23. मुद्रित म्हणजे काय? बी. छपाई यंत्राने छापलेले. 24. मुद्रित साधने इतिहासाच्या कोणत्या काळासाठी जास्त उपयोगी? सी. आधुनिक काळ. 25. प्रवास वर्णने कोणत्या प्रकारची साधने आहेत? बी. लिखित. 26. मेगास्थनेस हा कोणत्या देशाचा राजदूत होता? बी. ग्रीस. 27. मेगास्थनेसने कोणते पुस्तक लिहिले? बी. इंडिका. 28. इंडिका ग्रंथात कोणाची माहिती मिळते? बी. मौर्य साम्राज्य व चंद्रगुप्त मौर्य. 29. फाहियान हा कोणत्या देशाचा प्रवासी होता? सी. चीन. 30. फाहियान कोणाच्या काळात भारतात आला? सी. चंद्रगुप्त विक्रमादित्य गुप्त. 31. ह्युएन त्सांग कोणाच्या काळात भारतात आला? सी. हर्षवर्धन. 32. अल बिरुनी हा कोणत्या देशाचा अभ्यासक होता? सी. अरब पर्शिया. 33. अल बिरुनीने कोणते पुस्तक लिहिले? बी. तहकीक ए हिंद. 34. राजेत रंगिणी हा ग्रंथ कोणी लिहिला? बी. कल्हण. 35. राजेत रंगिणी मध्ये कोणाच्या इतिहासाची माहिती मिळते? बी. काश्मीर. 36. हर्षचरित हा ग्रंथ कोणी लिहिला? बी. बाणभट्ट. 37. हर्षचरित मध्ये कोणाची माहिती मिळते? सी. हर्षवर्धन. 38. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? सी. कौटिल्य, चाणक्य. 39. अर्थशास्त्र ग्रंथामधून कोणती माहिती मिळते? बी. मौर्यकालीन राज्यकारभार, अर्थव्यवस्था, समाज. 40. कालमापन म्हणजे काय? बी. वेळ मोजणे. 41. इतिहासात काळ मोजण्यासाठी कोणती एकके वापरली जातात? बी. दशक, शतक, सहस्र. 42. 10 वर्षाच्या कालावधीला काय म्हणतात? बी. दशक. 43. 100 वर्षाच्या कालावधीला काय म्हणतात? बी. शतक. 44. 1000 वर्षाच्या कालावधीला काय म्हणतात? सी. सहस्र. 45. ई डॉट स डॉट म्हणजे काय? ए. इसवी सन. 46. ई डॉट स डॉट पू डॉट म्हणजे काय? बी. ए. इसवी सन पूर्व. 47. इसवी सन कोणत्या घटनेपासून मोजतात? बी. येशू ख्रिस्तांचा जन्म. 48. 2026 हे कोणते शतक आहे किंवा कोणत्या शतकामध्ये येते? बी. 21वे. 49. 500 इसवी सन पूर्व म्हणजे आजपासून अंदाजे किती वर्षांपूर्वी? सी. 2500 वर्ष. 50. कालरेषेवर डावीकडून उजवीकडे जाताना काळ कसा असतो? बी. भूतकाळ ते वर्तमान काळ ते भविष्यकाळ.
तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी समोर आपण जे वरती 50 क्वेश्चन घेतले त्याचे स्पष्टीकरणाचं उत्तरे खाली आहे. तर यातील एक प्रश्न घेऊयात आपण. बघा, एक, इतिहास म्हणजे काय? उत्तर, भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास. स्पष्टीकरण, इतिहास फक्त राज्यांच्या कथा नसतात, तर मानवाने पूर्वी काय केले, कसे जगले, कोणते बदल घडले याचा पुराव्यांच्या आधारे अभ्यास म्हणजे इतिहास होय. 2. इतिहास हा शब्द कोणत्या भाषेतील हिस्टोरिया या शब्दापासून आला? उत्तर, ग्रीक. स्पष्टीकरण, ग्रीक भाषेत हिस्टोरिया म्हणजे चौकशी, संशोधन. हेरोडोटसला इतिहासाचा जनक म्हणतात, तो ग्रीक होता. 3. हिस्टोरिया या ग्रीक शब्दाचा अर्थ काय? उत्तर, चौकशी करून माहिती मिळवणे. स्पष्टीकरण, इतिहासकार घटनाची नुसती नोंद करत नाहीत, तर का घडली, कशी घडली याची चौकशी करून लिहितो. आता पुढे घेऊयात आपण इयत्ता 6वीच्या प्राचीन इतिहास यातील उत्क्रांती व आदिमानव हा पाठ दुसरा यावर आधारित प्रश्न आपण स्पष्टीकरणांसह घेऊया. इयत्ता 6वी उत्क्रांती व आदिमानव 50 प्रश्नांची स्पष्टीकरणांसह उत्तरे बघूया. प्रश्न पहिला, उत्क्रांती म्हणजे काय? उत्तर, हळूहळू होणारा बदल. स्पष्टीकरण, उत्क्रांती म्हणजे लाखो वर्षात सजीवांच्या शरीरात, सवयींमध्ये सावकाश बदल होत गेले. एका दिवसात माकडांचा माणूस झाला नाही, मग काय, तर स्टेप बाय स्टेप बदल होत गेले, त्याला उत्क्रांती असे म्हणतात. 2. मानवाची उत्क्रांती म्हणजे काय? उत्तर, कोट्यावधी वर्षात माणसांच्या शरीरात व मेंदूत झालेले बदल. स्पष्टीकरण, आधी वाकून चालणारा माणूस, केसाळ प्राणी, नंतर ताठ उभा, कमी केस, मोठा मेंदू असलेला आजचा माणूस, हा बदल म्हणजे उत्क्रांती होय. 3. चार्ल्स डार्विनने कोणता सिद्धांत मांडला? उत्तर, उत्क्रांतीचा सिद्धांत. स्पष्टीकरण, 1859 मध्ये डार्विनने सांगितले की सर्व सजीव एकाच पूर्वजापासून हळूहळू बदलत तयार झाले. 4. डार्विनच्या प्रसिद्ध ग्रंथाचे नाव काय? उत्तर, प्रजातींची उत्पत्ती. स्पष्टीकरण, या पुस्तकात त्याने नैसर्गिक निवड कशी काम करते हे पुराव्यांसह सांगितले. 5. नैसर्गिक निवड म्हणजे काय? उत्तर, पर्यावरणाशी जुळवून घेणारे सजीव टिकतात. स्पष्टीकरण, उदाहरण, थंडीत जाड कातडी असलेले हरण टिकले, पातळ कातडीची मेली, निसर्गाने निवड केली. 6. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट ही संकल्पना कोणी मांडली? उत्तर, हर्बर्ट स्पेन्सर व डार्विन. स्पष्टीकरण, सर्वात योग्य तेच टिकतात. हर्बर्ट स्पेन्सरने शब्द वापरला, डार्विनने त्याचा सिद्धांतात वापर केला. 7. मानवाचा सर्वात जवळचा प्राणी कोणता मानला जातो? उत्तर, चिंपांझी. स्पष्टीकरण, चिंपांझी व गोरिला हे कपी कुळातील, त्यांचे व मानवाची शारीरिक रचना, वागणे खूप जुळते. 8. मानव व चिंपांझी यांचे डीएनए किती टक्के सारखे आहे? उत्तर, 98 ते 99%. स्पष्टीकरण, डीएनए तपासणीत फक्त 1-2% फरक आहे, म्हणून मानव व चिंपांझीचे पूर्वज एकच मानतात. 9. मानवाचे शास्त्रीय नाव काय? उत्तर, होमो सेपियन्स. स्पष्टीकरण, शास्त्रात प्रत्येक सजीवाला 2 नावे देतात. होमो बरोबर मानववंश, सेपियन्स बरोबर शहाणा. 10. होमो सेपियन्स याचा अर्थ काय? शहाणा मानव. स्पष्टीकरण, सेपियन्स शहाणा, विचार करणारा, कारण आपला मेंदू सर्वात विकसित आहे. 11. पृथ्वीची निर्मिती अंदाजे किती वर्षांपूर्वी झाली? उत्तर,
4.5 अब्ज वर्षांपूर्वी. स्पष्टीकरण. 1 अब्ज म्हणजे 100 कोटी वर्ष. 4.5 अब्ज म्हणजे 450 कोटी वर्ष. खडकांच्या अभ्यासावरून हे कळले. 12. पृथ्वीवर सजीवांची सुरुवात अंदाजे किती वर्षांपूर्वी झाली? उत्तर 3.5 अब्ज वर्षांपूर्वी. स्पष्टीकरण. आधी समुद्रात एकपेशीय जीव तयार झाले, नंतर मासे, उभयचर, सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी. 13. डायनासोर पृथ्वीवरून कधी नष्ट झाले? उत्तर 6.5 कोटी वर्षांपूर्वी. स्पष्टीकरण. मोठी उल्का पृथ्वीवर आदळल्याने हवामान बदलले व डायनासोर संपले. त्यानंतर सस्तन प्राणी वाढले. 14. मानव सदृश प्राणी कधी निर्माण झाले? उत्तर 50 ते 60 लाख वर्षांपूर्वी. स्पष्टीकरण. माकडांपासून वेगळी फांदी निघाली. ते 2 पायावर चालू लागले, पण मेंदू लहान होता. 15. ऑस्ट्रॅलोपिथेकस म्हणजे काय? उत्तर दक्षिणेकडील कपी. स्पष्टीकरण. ऑस्ट्रो म्हणजे दक्षिण, पिथेकस म्हणजे कपी. आफ्रिकेच्या दक्षिण भागात सापडला म्हणून हे नाव पडले. 16. ऑस्ट्रॅलोपिथेकस कोठे सापडला? उत्तर आफ्रिका. स्पष्टीकरण. इथिओपिया, टांझानिया, दक्षिण आफ्रिका येथे सांगाडे मिळाले म्हणून मानवाचा उगम आफ्रिकेत मानतात. 17. लुसी कोण होती? उत्तर ऑस्ट्रॅलोपिथेकसची प्रसिद्ध मादी सांगाडा. स्पष्टीकरण. 1974 ला इथिओपियात 40% सांगाडा मिळाला. तिला लुसी नाव दिले. ती 3.2 दशलक्ष वर्ष जुनी होती. 18. लुसीचा सांगाडा किती वर्ष जुना आहे? उत्तर 3.2 दशलक्ष म्हणजे 32 लाख वर्षांपूर्वीचा आहे. स्पष्टीकरण. 1 दशलक्ष म्हणजे 10 लाख वर्ष. लुसीवरून समजले की मेंदू लहान असतानाही 2 पायावर चालत होते. 19. 2 पायावर चालणारा पहिला मानव सदृश कोण? उत्तर ऑस्ट्रॅलोपिथेकस. स्पष्टीकरण. 2 पायावर चालल्यामुळे हात मोकळे झाले, मग हाताने वस्तू उचलणे, हत्यार बनवणे हे जमायला लागले. 20. होमो हॅबिलस याचा अर्थ काय? उत्तर हत्यार बनवणारा मानव. स्पष्टीकरण. हॅबिलस म्हणजे कुशल. याने दगड घासून धारदार हत्यारे बनवली म्हणून हे नाव मिळाले. 21. होमो हॅबिलस अंदाजे किती वर्षांपूर्वी होता? उत्तर 20 ते 24 लाख वर्षांपूर्वी. स्पष्टीकरण. ऑस्ट्रॅलोपिथेकस नंतर आला मेंदू 600 ते 700 घन सेमी होता. 22. दगडी हत्यारे बनवणारा पहिला मानव कोण? उत्तर होमो हॅबिलस. स्पष्टीकरण. याच्या आधी नैसर्गिक दगड काठ्या वापरत. हॅबिलसने दगडाने घासून आकार दिला. 23. होमो इरेक्टस याचा अर्थ काय? उत्तर ताठ उभा राहणारा मानव. स्पष्टीकरण. इरेक्टस म्हणजे ताठ. याची पाठ पूर्ण ताठ होते. आजच्या माणसासारखा चालत होता. 24. होमो इरेक्टस अंदाजे किती वर्षांपूर्वी होता? उत्तर 15 ते 20 लाख वर्षांपूर्वी होता. स्पष्टीकरण. हा आफ्रिकेतून बाहेर पडून आशिया, युरोपमध्ये गेला. मेंदू 900 ते 1000 घन सेमी. 25. आगीचा शोध व वापर कोणी सुरू केला? उत्तर होमो इरेक्टस. स्पष्टीकरण. नैसर्गिक आग विझू न देता सांभाळणे, नंतर चमकविणे, आग पेटवणे याने शिकले. यामुळे अन्न शिजवणे, थंडीपासून बचाव शक्य झाले. 26. जावा मानव व पेकिंग मानव कोणत्या प्रकारचे होते? उत्तर होमो इरेक्टस.
स्पष्टीकरण. जावा बेट, इंडोनेशिया, पेकिंग, बीजिंग, चीन येथे होमो इरेक्टसचे कवट्या सापडल्या. 27. निअँडरथल मानव कुठे राहत होता? उत्तर, युरोप व पश्चिम आशिया. स्पष्टीकरण. थंड प्रदेशात राहत होता. जर्मनीतील निअँडरथल खोऱ्यात प्रथम सापडला म्हणून हे नाव दिले. 28. निअँडरथल मानव अंदाजे किती वर्षांपूर्वी होता? उत्तर, 1,43,000. स्पष्टीकरण. हिमयुगात राहत होता. होमो सेपियन्स आल्यावर 40,000 वर्षांपूर्वी नष्ट झाला. 29. मेलेल्यांना पुरण्याची प्रथा कोणी सुरू केली? उत्तर, निअँडरथल मानव. स्पष्टीकरण. मृतदेहासोबत फुले, हत्यारे पुरत, यावरून त्यांचा मृत्यू नंतरच्या जीवनाची कल्पना होती असे समजते. 30. निअँडरथल मानवाची मेंदूची क्षमता किती होती? उत्तर, 1400 ते 1500 घनसेमी. स्पष्टीकरण. आजच्या माणसापेक्षा 1300-1400 थोडी जास्त होती, पण रचना वेगळी म्हणून बुद्धीने कमी. 31. होमो सेपियन्स पृथ्वीवर कधी आला? उत्तर, 2 ते 3 लाख वर्षांपूर्वी. स्पष्टीकरण. आफ्रिकेत प्रथम उत्क्रांत झाला. याला आर्चिक होमो सेपियन्स म्हणतात. 32. आधुनिक मानव. होमो सेपियन्स कधी आला? उत्तर, 40 ते 50,000 वर्षांपूर्वी. स्पष्टीकरण. पूर्णपणे आजच्या माणसासारखा दिसणारा, बोलणारा, चित्र काढणारा मानव. 33. मानवाचा प्रथम उगम कोणत्या खंडात झाला? उत्तर, आफ्रिका. स्पष्टीकरण. सर्वात जुने मानव सुद्धा सांगाडे आफ्रिकेतच सापडतात, म्हणून मानवाची जन्मभूमी आफ्रिका खंड होय. 34. आफ्रिकेतून बाहेर, आउट ऑफ आफ्रिका सिद्धांत काय सांगतो? उत्तर, आधुनिक मानव आफ्रिकेत उत्क्रांत होऊन जगभर पसरला. स्पष्टीकरण. 60-70 हजार वर्षांपूर्वी होमो सेपियन्स आफ्रिकेतून बाहेर पडला व आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेत पोहोचला. 35. आदिमानव प्रथम कोणत्या अवस्थेत होता? उत्तर, शिकार व अन्न गोळा करणे. 35चे स्पष्टीकरण बघा. शेती येत नव्हती, मग प्राणी मारणे, फळे, कंद, मध गोळा करून खाणे याला अन्न संकलक अवस्था म्हणतात. 36. अश्मयुग म्हणजे काय? उत्तर, जुने दगडी युग. स्पष्टीकरण. पेलेयो जुना लिथिक दगड, ओबडधोबड दगडी हत्यारांची युग. 37. पुराश्म युगाची हत्यारे कशाची बनलेली होती? उत्तर, ओबडधोबड दगड. स्पष्टीकरण. दगडाला दगडाने ठोकून फक्त कडा धारदार करत, कुऱ्हाड, छिन्नी यासारखे. 38. पुराश्मयुग किती वर्षांपूर्वी होते? उत्तर, 25 लाख ते 10,000. स्पष्टीकरण. सर्वात मोठा काळ होमो हॅबिलस पासून नवाश्मयुग सुरू होईपर्यंत. 39. मध्याश्मयुग म्हणजे काय? उत्तर, मधले दगडी युग. स्पष्टीकरण. मेसोमधला पुराश्म व नवाश्म यामधील काळ, हवामान बदलले, हिमयुग संपले. 40. मध्याश्म युगात कोणती हत्यारे आली? उत्तर, सूक्ष्म अश्म, मायक्रोलिथ्स. स्पष्टीकरण. 1 ते 5 सेमी लहान धारदार दगड ते लाकडी दांड्याला लावून बाण,
भालाबंदर. 41. नवाश्मयुग म्हणजे काय? उत्तर नवीन दगडी युग. स्पष्टीकरण. न्यू म्हणजे नवीन, गुळगुळीत घासून पॉलिश केलेली दगडी हत्यारे. मानव स्टील झाला. 42. नवाश्मयुगाची सुरुवात अंदाजे कधी झाली? उत्तर 10,000 वर्षापूर्वी. स्पष्टीकरण. हिमयुग संपल्यावर इसवी सन पूर्व 8,000च्या सुमारास पश्चिम आशियात प्रथम शेती सुरू. 43. नवाश्मयुगातील सर्वात मोठा शोध कोणता? उत्तर शेती व पशुपालन. स्पष्टीकरण. यामुळे नवाश्म क्रांती झाली. भटकेपणा सोडून एका जागी गावे वसवली. अन्न साठवणे सुरू. 44. मानवाने प्रथम कोणत्या प्राण्यांना पाळले? उत्तर कुत्रा. स्पष्टीकरण. 15 ते 30,000 वर्षांपूर्वी लांडग्यांपासून कुत्रा पाळला. शिकारीत मदत, रक्षण यासाठी. 45. मानव प्रथम कोठे राहत होता? उत्तर गुहा व झाडावर. स्पष्टीकरण. घरे बांधता येत नव्हती. पाऊस, ऊन, हिंस्र प्राण्यांपासून वाचण्यासाठी गुहा सुरक्षित असत. भीमबेटका कोठे आहे? उत्तर मध्य प्रदेश. स्पष्टीकरण. भोपाळ जवळ युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. 500 पेक्षा जास्त गुहा आहेत. 47. भीमबेटका का प्रसिद्ध आहे? उत्तर आदिमानवांची चित्रे असलेल्या गुहा. स्पष्टीकरण. 10,000 वर्षांपूर्वीची शिकार, नाच, प्राणी यांची चित्रे गुहेच्या भिंतीवर काढली आहे. 48. महाराष्ट्रातील आदिमानवाची स्थळे कोणती? उत्तर इनामगाव, नेवासा. स्पष्टीकरण. इनामगाव पुणे जिल्हा, नेवासा अहमदनगर येथे नवाश्मयुगातील घरे सापडली. भांडी, सांगाडे सापडले. 49. आगीचा उपयोग आदिमानवाने कशासाठी केला? उत्तर स्वयंपाक, ऊब, प्रकाश, संरक्षण इत्यादींसाठी. स्पष्टीकरण. कच्चे मांस खाणे बंद झाले. थंडीत ऊब मिळाली. रात्री प्रकाश मिळाला. सिंह व वाघ जवळ येईनासे झाले. 50. चाकाचा शोध कोणत्या युगात लागला? उत्तर नवाश्मयुग. स्पष्टीकरण. सुमेर, मेसोपोटेमिया येथे इसवी सन पूर्व 3500च्या सुमारास चाक आली. कुंभाराचे चाक आधी, गाडीचे चाक नंतर. यामुळे वाहतूक क्रांती झाली. लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी खाली बघा. 1. उत्क्रांतीचा क्रम. ऑस्ट्रॅलोपिथेकस 2. पाय व होमो हॅबिलस. हत्यार होमो इरेक्टस. आग निअँडरथल. पुरणे होमो सेपियन्स. भाषा कला. लक्षात घ्या उत्क्रांतीचा क्रम कसा आहे. ऑस्ट्रॅलोपिथेकस 2 पाय, होमो हॅबिलस हत्यार, होमो इरेक्टस आग, निअँडरथल पुरणे, होमो सेपियन्स भाषा कला. अशा प्रकारे मानवाच्या उत्क्रांतीचा क्रम आहे. युगांचा क्रम. पहिले पुराश्मयुग शिकार, यामध्ये शिकार केले जायचे. मध्याश्मयुग लहान हत्यारे तयार केली गेली. नवाश्मयुग शेतीला सुरुवात झाली. ताम्रयुग धातू. महत्वाचे शोध बघा. आग होमो इरेक्टसने आगीचा शोध लावला. शेती नवाश्मयुगात सुरू झाली. चाक नवाश्मयुगाचा शेवट. पुढील पाठ घेऊयात. इयत्ता 6वी प्राचीन नगरे हडप्पा संस्कृती. 50 प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे घेऊया. प्रश्न पहिला. हडप्पा संस्कृतीचा शोध कोणत्या वर्षी लागला? उत्तर 1920. स्पष्टीकरण. 1920 मध्ये राय बहादूर दयाराम साहनी यांनी पंजाब मधील हडप्पा येथे उत्खनन केले. तेव्हा ही प्राचीन संस्कृती जगासमोर आली. 2. हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला? उत्तर दयाराम साहनी. स्पष्टीकरण. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी दयाराम साहनी यांनी हडप्पा येथे
प्रथम उत्खनन केले. 3. मोहेंजोदडोचा शोध कोणत्या वर्षी लागला? उत्तर 1922. स्पष्टीकरण. हडप्पा नंतर लगेचच 1922 मध्ये राखालदास बॅनर्जी यांनी सिंध प्रांतातील मोहेंजोदडो शोधले. 4. मोहेंजोदडोचा शोध कोणी लावला? उत्तर राखालदास बॅनर्जी. स्पष्टीकरण. बंगाली पुरातत्वतज्ञ राखालदास बॅनर्जी यांना मोहेंजोदडोचा शोध लागला. जॉन मार्शल हे त्यावेळी ASI चे महासंचालक होते. 5. हडप्पा संस्कृतीला दुसरे कोणते नाव आहे? उत्तर सिंधू संस्कृती. स्पष्टीकरण. ही संस्कृती सिंधू नदी व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात पसरली होती, म्हणून सिंधू घाटी संस्कृती किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणतात. 6. हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? उत्तर सिंधू. स्पष्टीकरण. सिंधू व तिच्या उपनद्या रावी, चिनाब, सतलज, घग्गर, हाकरा यांच्या काठावर अनेक शहरे वसवली होती. 7. हडप्पा सध्या कोणत्या देशात आहे? उत्तर पाकिस्तान. स्पष्टीकरण. फाळणीनंतर हडप्पा व मोहेंजोदडो दोन्ही पाकिस्तानच्या पंजाब व सिंध प्रांतात गेली. 8. मोहेंजोदडो सध्या कोणत्या देशात आहे? उत्तर पाकिस्तान. स्पष्टीकरण. मोहेंजोदडो सिंध प्रांतात आहे. पाकिस्तान सरकारने ते जागतिक वारसा स्थळ म्हणून जतन केले आहे. 9. मोहेंजोदडो याचा अर्थ काय? उत्तर मेलेल्यांची टेकडी. स्पष्टीकरण. सिंधी भाषेत मोहनजोदडो उत्खननापूर्वी तिथे मोठी टेकडी होती व लोक समजत की ते जुने शहर उरले आहे. 10. हडप्पा संस्कृतीचा काळ अंदाजे कोणता? उत्तर इसवी सन पूर्व 2600 ते 1900. स्पष्टीकरण. कार्बन 14 कालमापन पद्धतीने काळ ठरवला जातो. इसवी सन पूर्व 2600 ते 1900 हा भरभराटीचा काळ मानला जातो. 11. हडप्पा संस्कृती कोणत्या युगातील होती? उत्तर काश्य युग. स्पष्टीकरण. दगडी हत्यारानंतर तांबे व प्रथिल मिसळून कांस्य धातू बनवले गेले. हत्यारे, भांडी, मूर्ती कांस्याची होती. लोखंड अजून आले नव्हते. म्हणजेच सर्वप्रथम जर कोणत्या धातूचा शोध लागला म्हटलं तर तांबे व प्रथिल मिसळून कांस्य धातू. 12. हडप्पा संस्कृतीतील घरे कशाची बनवलेली होती? उत्तर भाजलेल्या विटा. स्पष्टीकरण. प्रमाणबद्धता 1, 2, 4 आकाराच्या भाजलेल्या विटा वापरत, त्यामुळे घरे 5000 वर्षे टिकली. जगात प्रथम प्रमाणबद्ध विटा इथेच वापरल्या गेल्या. कुठे? तर हडप्पा संस्कृतीमध्ये. 13. हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर नगर रचना. स्पष्टीकरण. जगातील पहिली नियोजित शहरे, रस्ते, गटारे, घरे, धान्य कोठारे सर्व आखणी करून बांधलेली. 14. हडप्पा संस्कृतीतील रस्ते कसे होते? उत्तर सरळ व एकमेकांना काटकोनात छेदणारे. स्पष्टीकरण. ग्रिड पॅटर्न मुख्य रस्ते 10 मीटर रुंद, यामुळे वाहतूक सोपी व स्वच्छता राहत होती. 15. मोहेंजोदडो येथील प्रसिद्ध स्नानगृह कशाचे बनवले होते? उत्तर भाजलेल्या विटा व डांबर. स्पष्टीकरण. ग्रेट बाथ. पाणी गळू नये म्हणून विटांमध्ये डांबर लावले होते. हे जगातील पहिले सार्वजनिक स्नानगृह मानतात. 16.
मोहेंजोदडो येथील मोठ्या स्नानगृहाचा आकार किती? उत्तर 12 बाय 7 मीटर. स्पष्टीकरण लांबी 12 मीटर, रुंदी 7 मीटर, खोली 2.4 मीटर, बाजूला खोल्या, विहीर होती, धार्मिक विधीसाठी वापरत असावे. 17. हडप्पा संस्कृतीतील गटार व्यवस्था कशी होती? उत्तर झाकलेली, भूमिगत. स्पष्टीकरण प्रत्येक घरातील सांडपाणी विटांनी बांधलेल्या झाकलेल्या नाल्यांमधून मुख्य गटारात जात असे. आजही अनेक शहरात अशी व्यवस्था नाही. 18. हडप्पा संस्कृतीतील धान्याचे कोठार कुठे सापडले? उत्तर हडप्पा. स्पष्टीकरण हडप्पा येथे 6 मोठी धान्य कोठारे एका रांगेत सापडली. शेतसारा म्हणून जमा केलेले धान्य साठवत असावे. 19. सिटाडेल म्हणजे काय? उत्तर उंचवट्यावरील तटबंदीचा भाग. स्पष्टीकरण प्रत्येक शहरात पश्चिमेला उंच टेकडीवर तटबंदीचा भाग होता. तेथे धान्य कोठार, सभाभवन, स्नानगृह असतात. प्रशासकीय इमारती. 20. हडप्पा संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता? उत्तर शेती. स्पष्टीकरण सिंधू नदीच्या सुपगाळात गहू, जव, वाटाणा, तीळ पिकवत. शेतीमुळे अन्नधान्य अतिरिक्त झाले व शहरे वाढली. 21. हडप्पा संस्कृतीतील लोक कोणते धान्य पिकवत? उत्तर गहू व जव. स्पष्टीकरण गहू जवाचे अवशेष सापडले. तांदळाचे पुरावे गुजरातमधील लोथल व रंगपूर येथे थोडे सापडले. 22. हडप्पा संस्कृतीतील महत्त्वाचे बंदर कोणते? उत्तर लोथल. स्पष्टीकरण गुजरातमधील लोथल येथे विटांची बांधलेली गोदी सापडली. तेथून मेसोपोटेमियाशी व्यापार होत असे. 23. लोथल सध्या कोणत्या राज्यात आहे? उत्तर गुजरात. स्पष्टीकरण अहमदाबाद जिल्ह्यात साबरमती नदीच्या जुन्या पात्राजवळ. 21. हडप्पा संस्कृतीतील लोक कोणते धान्य पिकवत? उत्तर गहू व जव. 24. लोथल येथे काय सापडले? उत्तर गोदी, जहाज बांधणी केंद्र. स्पष्टीकरण 218 बाय 37 मीटरची कृत्रिम गोदी. भरतीच्या वेळी जहाजे आत येत. ओहोटीला दरवाजा बंद करा. 25. हडप्पा संस्कृतीतील लोक कोणत्या धातूचा वापर करत नव्हते? उत्तर लोखंडाचा वापर करत नव्हते. स्पष्टीकरण लोखंडाचा शोध इसवी सन पूर्व 1200 नंतर लावला. हडप्पा संस्कृती इसवी सन पूर्व 1900 संपली म्हणून त्यांना लोखंड माहीत नव्हते. 26. कांस्य कशापासून बनते? उत्तर तांबे पलव अधिक कथित. स्पष्टीकरण 90% तांबे अधिक 10% कथित बरोबर कांस्य तयार होते. तांब्यापेक्षा कांस्य कठीण असते, गंजत नाही. 27. हडप्पा संस्कृतीची लिपी कोणत्या प्रकारची आहे? उत्तर चित्रलिपी. स्पष्टीकरण पिक्टोग्राफिक आणि माणसे, त्रिकोण अशी 400 ते 450 चिन्हे आहेत. 400 ते 450 चिन्हे आहेत. उजवीकडून डावीकडे लिही. 28. हडप्पा लिपी आजपर्यंत वाचता आली आहे का? उत्तर नाही. स्पष्टीकरण लेख खूप लहान आहे. 5-6 अक्षरांचे द्वैभाषिक लेख मिळाला नाही म्हणून वाचता आली नाही. 29. हडप्पा संस्कृतीतील शिक्के कशाचे बनलेले होते?
उत्तर मृत्तिका, भाजलेली माती. स्पष्टीकरण. नावाच्या मऊ दगडावर कोरून मग भाजत. शिक्के व्यापारात मालावर छाप मारण्यासाठी वापरतात. 30. पशुपती शिक्क्यावर कोणते प्राणी आहेत? उत्तर हत्ती, वाघ, गेंडा, बैल, हरण. स्पष्टीकरण. एक योग्य सारखी व्यक्ती मध्ये बसली आहे. भौतिक प्राणी याला आद्यशिव पशुपती मानतात. 31. एक शिंगी बैलाचा शिक्का खूप सापडतो. तो कशाचे प्रतीक मानतात? उत्तर धर्म किंवा व्यापारी चिन्ह. स्पष्टीकरण. युनिकॉर्न सारख्या एक शिंगी बैल 60% शिक्क्यांवर आहे. एखाद्या कुळाचे, देवाचे किंवा व्यापारी संघाचे चिन्ह असावे. 32. हडप्पा संस्कृतीतील लोक कोणते वाहन वापरतात? उत्तर बैलगाडी. स्पष्टीकरण. खेळण्यातील बैलगाडी शिक्क्यांवर चित्रे सापडली. घोडा नव्हता म्हणून बैलच मुख्य. 33. हडप्पा संस्कृतीतील घोड्यांचे अवशेष सापडले आहेत. उत्तर नाही, क्वचित किंवा वादग्रस्त. स्पष्टीकरण. सुरखोटडा येथे काही हाडे सापडली, पण तो घोडाच होता का यावर वाद आहे. वैदिक संस्कृतीत घोडा महत्वाचा हडप्पात नाही. 34. हडप्पा संस्कृतीतील प्रसिद्ध नर्तकीचा पुतळा कशाचा आहे? उत्तर कांस्य. स्पष्टीकरण. 10.5 सेमी उंच कांस्य मूर्ती, एका पायावर उभी, हातात बांगड्या, धातू, ओत कामाचे अप्रतिम उदाहरण. 35. जाळीवाला पुरुष शिल्प कुठे सापडले? उत्तर मोहेंजोदडो. स्पष्टीकरण. दगडी मूर्ती राजा किंवा पुरोहित मानतात. शाल, पांघरलेली, डोळे अर्धे मिटलेले. 36. हडप्पा संस्कृतीतील लोक कापसापासून कपडे बनवत, याचा पुरावा काय? उत्तर सुती कापडाचे अवशेष. स्पष्टीकरण. मोहेंजोदडो येथे चांदीच्या भांड्याला कापसाचा धागा चिकटलेला सापडला. जगात सर्वात प्रथम कापूस इथेच पिकवला. 37. कापसाला ग्रीक लोक काय म्हणत? उत्तर सिंडॉम. स्पष्टीकरण. सिंधू नदीच्या प्रदेशातून कापूस ग्रीसमध्ये आला म्हणून ग्रीक लोक कापसाला सिंडॉम म्हणत. 38. हडप्पा संस्कृतीतील मापे कशाची बनलेली होती? उत्तर शंख, दगड, अस्थिदंत. स्पष्टीकरण. लांबी मोजण्यासाठी दशमान पद्धतीच्या पट्ट्या एक पट्टीवर 1.32 इंचाचे एक कोरलेले आहे. 39. हडप्पा संस्कृतीत वजन करण्यासाठी काय वापरतात? उत्तर वजने, दगडी वजने. स्पष्टीकरण. 1, 2, 4, 8, 16, 32 च्या पटीत वजने सापडली. व्यापारात अचूक मापे वापरत. 48. हडप्पा संस्कृतीतील लोक कोणत्या देवतेची पूजा करत? उत्तर मातृदेवता. स्पष्टीकरण. मातीच्या स्त्रीमूर्ती खूप सापडल्या. सुपित्रीची देवता मानत असावे. आजही भारतात देवपूजा होते. पिंपळाच्या झाडाची पूजा करावयाचे पुरावे कोठे मिळाले? उत्तर शिक्क्यांवर. स्पष्टीकरण. शिक्क्यांवर पिंपळाची पाने झाडाखाली देवता दाखवली आहे. पिंपळ पवित्र मानत होते.